षटकातला पहिला चेंडू असेल ऋतिकचा गणेशसाठी. यावेळेस मात्र एक डाव कंप्लीट करतायत फलंदाज बायच्या स्वरूपात. यावेळेस मात्र कार्पेट शॉट पाहायला भेटतोय तो नाम्यांच्या बॅटनं, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळते, धाव संख्या होते ती 2 धावा. यावेळेस मात्र पण ते मिसकम्युनिकेशन पाहायला भेटलंय ते. ॲट दी एंड फलंदाज सेफ. एक रन्स इथे घेण्यात यशस्वी झाले नाहीत फलंदाज. डॉट चेंडू पाहायला भेटला इथे, धाव संख्या होते ती 2 धावा. पुढील चेंडू ऋतिकचा. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे जातोय. एज होता, स्लिप पण अवेलेबल होती, परंतु झेल काही ते टिपता आला नाहीये. स्कोरबोर्ड मात्र चेंजेस होते. धाव संख्या होते ती 3 धावा. षटकातला पुढील चेंडू डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. चेंडू मात्र सीमारेषा पार होतोय, चौकार. धाव संख्या होते ती 7 धावा. यावेळेस मात्र काय मिसफीड होतं प्रदीप कडनं. दरम्यान फलंदाज मात्र 2 धाव ते जमवत आहे. धाव संख्या होते ती 9 धावा. यापुढे समर्थन करतील आमचे हर्षल पवार. यस, थँक्यू डी रमेश. भरपूर साथ या स्पर्धेमध्ये लाभली आमचे सहकारी समालोचक रमेश धनगरे. आणि जवळजवळ आजच्या मेगा फायनलच्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय सुरेखरित्या कामगिरी करतायत. धन्यवाद प्रथमतः रमेश धनगरे यांना. लगेचच जाऊयात. प्रथमतः सर्व क्रिकेट रसिकांचं मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहत आहात ऐकत आहात डोंगरीपाडा प्रीमियर लीग 2020चं हे रण संग्राम. यामध्ये आत्ता मात्र हा सामना सेमीफायनलचा फर्स्ट सामना खेळवला जातोय. बिरवाडी विपक्ष उंबरमाळी. फुलटस चेंडू होता, पंचांचा बिमारचा नो घोषित केला जातोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय, क्षेत्ररक्षक धावताय. थोडंसं शर्यत बघायला भेटतंय. चेंडू मात्र इथे सीमारेषा पारत आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो दमदार डीपीएल चौकार. इथे सोने पे सुहागा इथे बघायला भेटतंय उंबरमाळी संघाकडनं. 9+4 एकूण 5 धाबा या चेंडूवरती मिळणार. टोटली धावसंख्या झाली 14 धाबा. थोडीशी आपल्या षटकाची खराब सुरुवात मी म्हणेन ललित करतायत. पहिला चेंडू अर्थातच नो, त्यामध्ये 5 धाबा मिळाल्यात उंबरमाळी संघाला बोनस रूपानं. दिवाळी संपली मात्र इथे बोनस रूपाने जवळजवळ 5 धाबा मिळाल्या उंबरमाळी संघाला. टोटली धावसंख्या आहे 14 धाबा. षटक क्रमांक दुसऱ्याची नव्यानं सुरुवात करावी लागेल गोलंदाज ललितला. सेमीफायनलचा फर्स्ट सामना अर्थातच महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. अर्थातच बॅटचा फ्लो जणू काही सांगत होता की
30 यार्ड सर्कल इथे पार करायचं होतं या चेंडूवरती ऑन साईडला, परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉलमध्ये बघायला भेटलं. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली, लगेचच कमबॅक. फ्री हिट चेंडू होता, परंतु त्या फ्री हिट चेंडूचा काहीसा फायदा इथे मिळाला नाही फलंदाज गणेशला. अर्थातच निर्धाव चेंडू आलाय, पहिला चेंडू नो, 5 धावा खर्ची. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू येत आहे. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफला. यावेळेस हवे चेंडू आहे, बाळा मात्र झेल पकडू शकणार नाहीत. आणि 1 धाव डिक्लेअर झोन इथे पंचांकडनं दर्शवलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढणार, धावसंख्या झाली 15 धावा. सेमीफायनलचा मॅच अर्थातच विजयाच्या, अर्थातच इथे 2020च्या या रणसंग्रामामध्ये आपलं कुठेतरी नाव या 2020 मध्ये लौकिक व्हावं याचाच काहीसा प्रयत्न दोन्ही संघाकडनं बघायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक, 2 चेंडू टाकले गेलेत, 6 धावा खर्च केला गोलंदाज ललितनं. या वेळेस अवे फ्रॉम दी बॉडी, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू आहे. पंचांचा इशारा आहे, ते वाईट चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते आहे, धावसंख्या आहे 16 धावा. आणि जणू काही गोलंदाजाला वाटत होता का हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर ना, अर्थातच निर्धाव चेंडू गेला असं वाटत होतं, परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू होता, वाईट. यावेळेस चेंडू लावला कव्हर रिझन मधनं चेंडू निघून जाणार का, परंतु तितक्याच ताकदीचं इथे क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. आणि जवळ जवळ एकच धावावरती समाधान मानावं लागेल उंबरमाळी संघाला. आपल्यातून इथे क्षेत्ररक्षण बघायला भेटलं अभयच्या माध्यमातून. भरपूर वेग सुद्धा होता फटक्याला, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जवळजवळ 3 धावा वाचवल्या. जितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण तितकाच सुरेख इथे फेकी सुद्धा बघायला भेटली. यावेळेस हा टॅकल चेंडूला उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येते गणेशच्या बॅटमधनं हा डीपीएल दमदार चौकार. बघायला भेटला पहिल्या षटकामध्ये सुद्धा 5व्या चेंडूवरती आला होता, या षटकामध्ये दुसरा चौकार. यावेळेस पुन्हा एकदा हॅप ट्रॅकल चेंडू होता, परंतु अवे फ्रॉम दी बॉडी बघायला भेटला. कव्हरच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न गणेशचा होता, परंतु एज लागत आहे. फ्लायस्टिक मधनं निघून जाते चेंडू. डिक्लेअर झोन इथे पंचांकडनं दाखवलं जात आहे. क्वालिफाय अंपायर अविनाश नाडेकर आणि त्यांच्या समवेत निलेश भरसट आहेत. अतिशय सुरेखरित्या कामगिरी या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहे. अंपायरची भूमिका एक यशस्वीपणे पार पाडतायत. गेले 8 दिवस अतिशय सुरेखरित्या कामगिरी, गेले 7 दिवस अतिशय सुरेखरित्या आणि जवळजवळ फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा फायनलचा दिवस. यावेळेस लाऊड अपील दाद मागतायत, परंतु पंचांनी मात्र ही दाद फेटाळली. अर्थातच वाईड यारकर इथे बघायला भेटला गोलंदाज ललितच्या माध्यमातून. आणि या चेंडूवरती मात्र चेंडू डायरेक्टली एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. निर्धाव चेंडूची सांगता आणि जवळजवळ मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक इथे संपुष्टात आल्यात. तत्पूर्वी आपण जाऊयात पुन्हा एकदा डीजे मास्टर अजय मराठेकडे. प्रेक्षकांची थोडस मनमुराद मन करतायत डीजे मास्टर अजय मराठे. गेले त्यांचं सुद्धा 7 दिवस अतिशय सुरेखरित्या कामगिरी आणि जवळजवळ मेगा फायनलच्या दिवसामध्ये सुद्धा
प्रेक्षकांची मन जिंकताना इथे अजय मराठे आपल्याला पाहू शकाल. धावसंख्या आहे 22 धाबा, 2 षटकाच्या अखेरीस 22 धाबा, अर्थातच 11.00 ची सरासरी ती गाठली जात आहे उंबरमाळी संघाकडनं. फलंदाज गणेश आणि नामदेव. वेळेस फील्ड सजवली जात आहे. डीपमध्ये 5 षटरक्षक असणार कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक इथे संपुष्टात आल्यात. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा ऋतिकला बोलवलं जात आहे बिरवाडी संघाकडनं. पहिला चेंडू इथे फुलरलेनचा जवळ जवळ पंचांचा इशारा येत आहे. फलंदाज बाद यस्टेंना इथं ब्रुश होऊन चेंडू निघून जाते यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. गणेशची खेळी यावेळेस संपुष्टात. आणि पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रूची गरज आणि इथे काम करतात गोलंदाज ऋतिक मॅन फ्रॉम बिरवाडी. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरत आहे गोलंदाज ऋतिकचा. दरम्यान दुसरा चेंडू अनस्ट्राईक तुषार. याला सुद्धा या फलंदाजाला सुद्धा फुलर लेनचा चेंडू हाताळला जाते गोलंदाज ऋतिक कडनं. वारंवार इथे फुलर लेनचे चेंडू यॉर्क लेनने भरपूर चेंडू बघायला भेटतात गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 22 धावा. पहिला चेंडू इथे फलंदाज गणेश बाद झालाय. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला जातोय गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. 2 षटकामध्ये 11.00 ची सरासरी गाठली जात आहे आणि असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस सुद्धा वाईड यॉर्कर बघायला भेटलाय. वारंवार फुलर लेनचे चेंडू गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून बघायला भेटतात आणि मला तर जणू काही वाटतंय प्रत्येकी चेंडू जवळजवळ 6 चेंडू इथे फुलर लेनचा वापर केला जाईल गोलंदाज ऋतिक कडनं. कारण गेले सामने सुद्धा आम्ही बघितलेत. प्रत्येकी चेंडूचा इथे विचार करायला गेलं तर कधी वाईट यॉर्कर असतात, कधी स्टंपवरती अटॅक असतो आणि यावेळेस थोडंसं वाईट यॉर्कर बघायला भेटला. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 22 धावा. 3 चेंडू टाकले गेलेत बॅक टू बॅक. 2 चेंडू निर्धाव टाकलेत फलंदाज तुषारला आणि हा चेंडू सुद्धा बॅक टू बॅक. तिसरा चेंडू निर्धाव टाकतायत. सेमीफायनलचा इथे सामना रंगलाय आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये काय अफलातून गोलंदाजी करतोय गोलंदाज ऋतिक. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. षटक क्रमांक आपण पाहत आहोत तिसरं. या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट्स, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. इथे मेडन ओव्हर बघायला भेटेल का? दरम्यान 5वा चेंडू आहे. यावेळेस लोवर फुलटॉस होता तो सुद्धा चेंडू निर्धाव जातोय परंतु लेग बायच्या स्वरूपात इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न होत आहे आणि जवळ जवळ इथे क्रीज सोडावा लागेल फलंदाज तुषारला. तुषार बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. सुरेल संगीत ऐकवायला या ठाणे जिल्ह्याची शान, जीव की प्राण मानून खेळ खेळला जातो आतापर्यंत दोन्ही संघाकडनं. यावेळेस कॅपचं प्रदर्शन होत आहे. बघूया फटका फसलाय मिस टायमिंग आणि जवळ जवळ इथे मिडन ओव्हर बघायला भेटली गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून.
आणि ह्या धावसंख्या मात्र 2 षटक संपले होते तेव्हाच मात्र आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर मात्र एक मिडन ओव्हर या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बघायला भेटली. गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून मॅन फ्रॉम बिरवाडी अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी या आजच्या दिवसामध्ये गोलंदाज ऋतिककडनं बघायला भेटली. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक ललित. आणि दुसरं षटक हाताळलं होतं ललितनं. त्या षटकामध्ये 13 धाबा खर्च केल्या होत्या आणि जवळजवळ ऋतिकनं 2 षटक हाताळले. त्यामध्ये एक मिडन ओव्हर आणि पहिल्या षटकामध्ये 9 धाबा. जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. इथे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन डायरेक्टली स्थिरावतोय चेंडू. धावसंख्या स्थिरावणार. धावसंख्या आहे 22 धाबा. पहिला चेंडू थोडंसं सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाज अजयकडनं बघायला भेटला, कारण स्ट्राईकवरती पहिला चेंडू फेस करत होते आणि भरपूर सहकार्य लागले या स्पर्धेसाठी एकनाथजी डगळे सरांकडनं. पंचांच्या भूमिकेत भरपूर वेळा आम्हाला कोणतीही स्पर्धा असू देत या मैदानावरती पंचांच्या भूमिकेत भरपूर वेळा बघायला मिळालेत आणि आम्हाला भरपूर मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव टाकले गोलंदाज ललितकडनं. थोडंसं इथे बांधिलकीने फटकेबाजी थोडेसे करतायत उंबरमाळी संघ, कारण 2 षटकाचा विचार करायला गेलं तर 11.00ची सरासरी गाठत होती. त्यानंतर मात्र मेडन ओव्हर आणि जवळजवळ हे षटक क्रमांक 4था आहे. 2 चेंडू तर निर्धाव टाकले गेलेत. यावेळेस तिसरा चेंडू अनस्ट्राईक फलंदाज अजय. इथे सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत. ऋतिक कोणती चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद. अजयची खेळी सुद्धा यावेळेस संपुष्टात. थँक्यू डीजे. धावसंख्या स्थिरावली आहे 22 धावेवरती. जवळजवळ जणू काय वाटतं आता मात्र या पुढे धावा खर्च करण्याचा इथे प्रयत्न दिसत नाही बिरवाडी संघाचा. थोडंसं बांधिलकी ठेवलाय फलंदाजांपुढे. गोलंदाजी चातुर्याने केली जात आहे. प्रत्येकी चेंडू थोडंसं विचारपूस करून इथे टाकला जात आहे. गोलंदाज मग ऋतिक असोत ललित असोत अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी आतापर्यंत बघायला भेटलाय. परंतु नेहमी आम्ही म्हणत असतो सातत्य खूप महत्त्वाचं या क्रिकेटमध्ये आणि असंच जर सातत्य असलं तर मात्र थोडंसं संकट असेल. यावेळेस चेंडूला ऑफ साईडला बघायला भेटतंय. कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीपमध्ये जात आहेत आणि जवळ इथे धोक्याची घंटा वाजणार. तन्मय सारख्या फलंदाजाला इथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकावी लागणार. फलंदाज बाद. 2 धावा. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न किरणचा होता. पहिला चेंडू फेस करत होते. चेंडूला भरपूर वेग होता. निर्धाव चेंडूची सांगता सीधा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय चेंडू. यावेळेस हलक्या हातानं इथे सन्मान दिला चेंडूला. नक्कीच एक धाव मिळणार. मी म्हणेन थोडंसं इथे पार्टनरशिपची गरज असेल उंबरमाळी संघाला. षटक क्रमांक इथे 4 सुद्धा संपुष्टात येत आहे असं पंचांकडून घोषित केलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे 25 धावा.
जवळजवळ 24 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय आणि 25 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्यामध्ये एक मिडन ओव्हरचा इफेक्ट आपल्याला धावफलकावरती दिसत आहे. 24 चेंडू 25 धाबा तर आल्यात. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक फर्स्ट इनिंगचे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर बाळा बांगर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक. ऑन स्ट्राईक फलंदाज किरण. बाळा बांगरच्या गोलंदाजीवरती पहिलाच इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता किरण, परंतु अफलातून गोलंदाजी. थोडस चेंडू पडल्यानंतर आउटस्पिन बघायला भेटला गोलंदाज बाळाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 25 धावा. ऑन साइडला यावेळेस डीपमध्ये क्षेत्ररक्षक असणार. 1 चेंडूला कॅरी करणार ऋतिक, फेक करणार. तत्पूर्वी मात्र एकच धावेचं कॉलिंग येत आहे. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आहे 26 धावा. थोडस डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच किरण आणि राजेशकडनं बघायला भेटतंय, परंतु ज्याप्रमाणे डाव सावरला जातोय त्याचप्रमाणे धावांची सुद्धा गरज असेल उंबरमाळी संघाला, कारण षटक क्रमांक आपण पाहतो 5वं. जवळजवळ 2 चेंडू टाकले गेलेत आणि टोटली धावसंख्या आहे 26 धावा. यावेळेस स्विंग अँड मिस फलंदाज बीट होत आहेत. यावेळेस सुद्धा फलंदाजाचा विचार होता सन्मान देवा या चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राजेशचा होता, परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल मध्ये बघायला भेटलं. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन कडनं चेंडू निघून जाणार. एकच धाव मिळणार या चेंडूवरती सुद्धा. कोणतेही मोठी फटकीबाजी करण्याचा प्रयत्न इथे बघायला भेटत नाही, कारण तितक्या ताकदीची इथे गोलंदाजी होत आहे. कधी गुडलँड स्पॉट वरती पिचिंग करतायत, कधी वाईड यॉर्कर बघायला भेटतं, कधी फुलरलँडचे चेंडू इथे बघायला भेटतायत. गोलंदाज ऋतिक असो ललित असो, यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहे बाळा. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा आहे. वाईड चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली 28 धावा. दोन्ही षटकाचा विचार करायला गेला ना तर मात्र 22 धावा होत्या. तेव्हा जणू काही वाटत होतं की इथे सहजरित्या टार्गेट 60+ असणार, परंतु त्यानंतरची गोलंदाजी अतिशय सुरेखरित्या चालू आहे. यावेळेस साईडला फटका सुरेख आहे. चेंडू भरपूर हवेत आहे. इथे डिस्टन्स बघावं लागेल. चेंडू जितकाच उंच तितकाच लांब सुद्धा हा लांब लचक येतोय किरणच्या बॅटमधनं. षटकार. या मॅच मध्ये बघायला भेटला फलंदाज किरणच्या बॅटमधनं. यावेळेस सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन बघायला भेटलं नाही. थोडंसं कमबॅक केलं गोलंदाज बाळानं. टोटली धावसंख्या झाली आहे 34 धावा. अजूनही येणारे एक षटक आहे, अर्थातच 6 चेंडू शिल्लक या फर्स्ट इनिंगचे. या फर्स्ट इनिंग मध्ये किती टार्गेट सेट होईल आणि 2 मिनिटाचा इथे ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय. तत्पूर्वी आपण एक संधी देऊयात डीजे मास्टर अजय मराठेला.
पाच षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या 34 उंबरमाळी संघाच्या. आतापर्यंत 5 षटक यशस्वीरित्या बघायला भेटलेत बिरवाडी संघाकडनं. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होणार. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6वं षटक प्रफुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जाणार किती टार्गेट सेट असेल बिरवाडी संघापुढे. तीस चेंडू मध्ये जवळपास इथे 34 धावा तर आल्यात उंबरमाळी संघाकडनं. या 6 चेंडूचं खूप महत्त्व असेल उंबरमाळी संघासाठी. जितक्या धावा जास्त येतील या शेवटच्या षटकामध्ये तितक्याच महत्त्वाच्या सुद्धा असतील, कारण समोरचा संघ बिरवाडी आहे परंतु तितक्याच ताकदीची सुद्धा गोलंदाजी उंबरमाळी संघाकडे आहे, यात मात्र काही शंका नाही. पहिला चेंडू खराब सुरुवात, गोलंदाज प्रफुल करतायत. वाईट चेंडू अवांतर धाव, आउटसाइड दिल एक्स्ट्रम बघायला भेटला. पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या झाली 35 धावा. आणि अजूनही मैदानामध्ये राजेश आहेत. क्रिकेटचा क्लास भरपूर वेळा आम्हाला याचं बघायला भेटलाय, यावेळेस बघावं लागेल. इथे उडवलाय चेंडूला कव्हरच्या रिझन मध्ये, शतरक्षक डीप मध्ये, सुंदर झेल टिपणार, फलंदाज बाद. यावेळेस राजेश फलंदाजाची सुद्धा खेळी संपुष्टात येत आहे. तर दुसऱ्या चेंडूवरती राजेशला परतावा लागला आणि तिसऱ्या चेंडूवरती लगेचच 3 धावा आल्यात. तर जी विकेट्स मिळाली होती त्याचं काहीच भर पडले या चेंडूवरती. आणि अजूनही जर मी म्हणेन अजूनही 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूमध्ये नाही निदान 10 धावा येणं खूप गरजेचं असेल उंबरमाळी संघाला, थोडंसं रफ अँड टफ फाईट देण्यासाठी, कारण गोलंदाजी तितक्यात ताकदीची आहे. यावेळेस कव्हर ड्राईव्ह बघायला भेटत आहे सागरच्या फलंदाजीमधनं आणि 1 धाव नक्कीच अर्जित केली जाणार. या एकेरी धावेने धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्यात 39 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगवरती आणले जाते किरणला, कारण किरणच्याच बॅटमधनं या इनिंगमध्ये 1 षटकार बघायला भेटलाय. आणि असंच काहीसा प्रयत्न गेल्या चेंडूवरती सुद्धा बघायला भेटला, परंतु थोडंसं मिसटायमिंग स्ट्रोक होतं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटवरती चेंडू नव्हता आलेला, त्याचंच कारणास्तव इथे झेल सोडली होती किरणची. दरम्यान यावेळेस बघूयात चौथा चेंडू असणार. ऑन स्ट्राईक फलंदाज किरण. वारंवार ऑन साइडला फटके सुरेख येत आहेत. डीप मध्ये शतरक्षक आहेत अलॉंग द कार्पेट. प्रदीप शतरक्षण करतायत. सुंदर शतरक्षण होत आहे. फेकी सुद्धा सुरेख. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती सुद्धा अर्जित केल्या जाणार. टोटली धावसंख्या झाली 41 धावा. 50+ असणं खूप गरजेचं असेल मी तर म्हणेन उंबरमाळी संघाकडनं, परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक. 41 तर लागले आहेत. या 2 चेंडूवरती किती परत धावा कलेक्ट करू शकतील हे बघावं लागेल. अर्थातच टार्गेट या 2 चेंडूवरती अर्जित केले जाणार. दरम्यान 5वा चेंडू. ऑन स्ट्राईक फलंदाज किरण. यावेळेस थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न. फलंदाजांना जणू काही वाटलं होतं हा वाईट चेंडू आहे, परंतु अवे फ्रॉम द बॉडीला इथे ट्रॅव्हल्स केलं गोलंदाज प्रफुलनं. प्रत्येक चेंडू इथे वारंवार ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, हे मात्र ओळखलं यावेळेस गोलंदाज प्रफुलनं.
त्याचप्रमाणे मात्र थोडंसं इथे फॉलो थ्रू करून गोलंदाजी करतायत. आणि शेवटच्या चेंडूवरती इथे फलंदाज बाद किरणची दांडी गुल केली जाते. तत्पूर्वी आपण जाऊयात नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकी गोलकडे. नेक्स्ट मॅच असेल एकटा कसारा विपक्ष डोंगरीपाडा. यामध्ये सेकंड सेमीफायनल आपल्याला बघायला मिळणार. नेक्स्ट मॅच साठी यायचा आहे एकटा कसारा संघाचा कर्णधार तसेच डोंगरीपाडा संघाचा कर्णधाराला सुद्धा विनंती आहे आपण या नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच सेमीफायनल आजच्या दिवसातील दुसरी ही पहिली सेमीफायनल आपण एन्जॉय करतात. टोटली धावसंख्या धाफलकावरती लागल्या गेल्यात. 41 धाबा आणि 42 धाबांचं आव्हान आहे. अर्थातच येणारे 36 चेंडू त्यामध्ये धाबा काढाव्या लागणार बिरबाडी संघाला 42. थोडंसं मी म्हणेन छोटं आणि मापक असं आव्हान आहे परंतु तितक्या ताकदीचे गोलंदाजी आहे उमरमाळी संघाकडनं. आज मात्र थोडंसं मीपणाला लावून कौशल्य दाखवावं लागण्याचा प्रयत्न इथे केला जाणार यात मात्र काही शंका नाही. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. तसेच tenniscricket.in माध्यमातून इथे थेट प्रेक्षेपित दाखवलं जातं यूट्यूबच्या माध्यमातून. तर ते सर्व व्ह्युअर्स आहेत त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. आणि तुम्हा सर्व या क्रिकेटच्या पंढरीमधले असलेले सर्व प्रेक्षक वर्गांना मी घेऊन जातोय मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होणार. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवात गोलंदाज अजय करणार यात मात्र काही शंका नाही. सुपर ओव्हर ते मात्र आठवणार नेहमीच या मैदानावरती अजयकडनं अफलातून गोलंदाजी बघायला भेटली होती. त्याच गोलंदाजीचं जर प्रदर्शन यावेळेस झालं तर मात्र आणि मी म्हणेन थोडंसं गरज आहे त्याच प्रदर्शनाची कारण थोडंसं संघ असेल संकटामध्ये. 36 चेंडू 42 धाबा डिफेन्स करायचे आहेत परंतु तितक्या ताकदीचा फलंदाज बाळा आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रदीप आहे. पहिल्या चेंडूला सन्मान दिला जात आहे. एक क्रिकेट काय असतं हे मात्र दाखवतायत बाळा कारण असं म्हटलं जातं एखादा खराब चेंडूवरती मोठा प्रहार करणं आणि एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खेळणं हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. हे मात्र आपण प्रत्येक वेळेस क्रिकेटमध्ये बघत असतो. असंच काहीच इथे बघायला मिळालं. बाळाच्या माध्यमातून पहिला चेंडू एक धाव अर्जित केली. अर्थातच अकाउंट ओपन झालं. वैयक्तिक तसं संघाचं पहिल्या चेंडूवरती सिंगल. कोणतीही जोखीम पत्करण्याचा प्रयत्न नाही कारण सेमीफायनलचा इथे सामना आपण एन्जॉय करतात आणि दोन्ही संघाला सुद्धा माहिती आहे एक एक चूक इथे पूर्णपणे सामना गमावण्यास अर्थात भोगावं लागणार यात मात्र काही शंका नाही. पहिल्या चेंडूवरती तर सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली. यावेळेस स्ट्राईक एंडवरती फलंदाज जाणार प्रदीपचा मात्र परफॉर्मन्स भरपूर सुरेख राहिलाय. फलंदाजीच्या जोरावरती अतिशय सुरेखरित्या फलंदाजी सामने सुद्धा जिंकून दिलेत. यावेळेस चेंडूला उडवलाय बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मधनं चेंडू निघून जाणार. पंचांचा इशारा येणार आम्हाला एक धाव. या एक धाव सुद्धा अर्जित केली जाणार. 2 चेंडू टाकले गेलेत. इथे नाणेफेकी होत आहे. शेबक शेलवले दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी झाली. डोंगरीपाडा विपक्ष एकटा कसारा
सेकंड सेमीफायनल आजच्या दिवसामध्ये बघायला मिळणार नेक्स्ट मॅच. आणि नाणेफेकी जिंकले आहे एकता कसारा संघानं. सहा षटकाचा सामना. या 6 षटकाच्या सामन्यामध्ये टार्गेट सेट केलंय 42 धावांचं. 2 चेंडू तर टाकले गेले, 2 धावा तर आल्यात बिरवाडी संघाच्या अकाउंट मध्ये. दरम्यान तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने अटॅक करतात गोलंदाज अजय बाळा. याला सन्मान देण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता यावेळेस, परंतु चेंडू यस बॉडीवरती आदळतोय. अर्थातच लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली आहे आणि टोटली धावसंख्या बघायला गेले तर 3 धावा. मी म्हणेन थोडंसं सुरेख सुरुवात करून देत आहेत गोलंदाज अजय, कारण 3 चेंडू टाकले गेले, 3च धावा आतापर्यंत दिल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेग आणि लॉंगॉनला. यावेळेस चेंडूला उडवलाय कव्हरच्या रिझन मधला, चेंडू निघून जाणार. क्षेत्ररक्षक धावत आहे, थोडंसं शर्यत बघायला मिळणार. चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमारेषा पार. येतोय प्रदीपच्या बॅटमधनं हा दर्जेदार डीपीएल चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इथे पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न ते प्रदीपकडनं बघायला भेटतंय, कारण प्रदीपला सुद्धा माहित आहे डीपमध्ये इथे स्क्वेअर लेग आणि लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. आपल्याला या कव्हरच्या डोक्यावरनं जर चेंडू ट्रॅबल केला तर नक्की 4 धावा मिळणार, आणि हेच मात्र करतायत प्रदीप. पुन्हा एकदा हे चित्र बघायला भेटतंय. चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं निघून जाईल, 1 बाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येतोय प्रदीपच्या बॅटमधनं हा डीपीएल चौकार. नक्कीच 3 चेंडू सिंगल खर्ची करत होते गोलंदाज अजय, त्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा घेऊन इथे फलंदाजी करतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. थोडंसं बॅकफुटवरती जात आहेत, रूम बनवतायत आणि चेंडूला फक्त दिशा दिली जात आहे. कव्हरच्या डोक्यावरनं 2 बॅक टू बॅक चौकार बघायला मिळालेत. टोटली धावसंख्या झाली 11 धावा. एकता कसारा संघानं आपलं डिसिजन लगेचच कळवा. आणि जवळ जवळ हा चेंडू निघून जाणार. प्रयत्न होता परंतु प्रयत्नाला अपयश. चेंडू निघून जात आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत आहे प्रदीपच्या बॅटमधनं यावेळेस आउट ऑफ द पार्क षटकार. आणि जवळ जवळ पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात बिरवाडी संघाच्या. पहिल्या षटकामध्ये इथे थोडंसं आक्रमक पवित्रा घेऊन फलंदाजी करतात प्रदीप. जणू काही वाटलं होतं थोडंसं इथे थांबून खेळणार, परंतु असं सांगतायत की मी मात्र यावेळेस थांबणार नाही. सेमीफायनलचा इथे सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मात्र अतिशय सुरेखीत्या इथे फलंदाजी करतायत प्रदीप. 17 धावा तर लागल्यात. थोडंसं कमबॅकची गरज, यासाठी बोलवलं गेले गोलंदाज सागरला. इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू येते, चेंडूला मात्र फेकून देत आहेत बाळा. स्टँड ऑन डिस्पॅच. येते बाळाच्या बॅटमधनं हा दर्जेदार अफलातून षटकार. यावेळेस मात्र बाळा सुद्धा सांगतोय मी सुद्धा थांबणार नाही. चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती इथे थोडस आगाज एल्गार, अर्थातच गोलंदाज सागरचं स्वतः थोडस स्वागत केलं जात आहे. यावेळेस हा टॅकल चेंडू होता, संधी आहे किरण. चेंडू खाली, इथे चुकी करणार नाहीत. सेमीफायनलचा सामना, यामध्ये चुकी मात्र थोडस कमी दिसतंय. फलंदाज बाद बाळाची खेळी यावेळेस संपुष्टात. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या आहे 23 धावा. नवीन फलंदाज इंटर होतील मैदानामध्ये अभय. यावेळेस मी म्हणेन थोडस बाळा याने घाई केली, कारण जसं धावा येत होत्या त्याचप्रमाणे यावेळेस थोडस घाई केली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक होता, सुंदर क्षेत्ररक्षण टिपला, झेल टिपला गोल क्षेत्ररक्षक किरणनं आणि परतावा लागला बाळा या फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे षटकार, त्यानंतर टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर देत आहेत गोलंदाज सागर, परंतु अजूनही कमबॅकची गरज आहे.
चला एकटा कसारा संघाचा इथे निर्णय कळवा. एकटा कसारा संघाचे कर्णधार सागर, आपण निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत. चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती सिंगल अर्जित केली जात आहे. टोटली धावसंख्या बघायला गेलं तर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस ऑन साइडला चेंडूला स्टेअर केलाय, शतरक्षक इथे आहेत आणि जवळ अभयची खेळी यावेळेस संपुष्टात येत आहे. थोडंसं अपयश अभय फलंदाजीच्या मार्फत मिळालंय. म्हणजे यावेळेस सिंगल डबल जरी काढली तरी मात्र बिरवाडी संघ सहजरित्या जिंकेल, परंतु थोडेसे मोठे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात विकेट्स फेकले जातात आणि हे मात्र थोडंसं उंबरवाडी संघासाठी चांगलं असेल, कारण धावासुद्धा रोखतायत, परंतु कितपत रोखणार हे मात्र बघावं लागेल. या मॅचमध्ये 42 धावा इथे डिफेन्स करायचे आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे, इथे सुद्धा धावा येणार आणि त्या मिळणार मात्र 2. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात बिरवाडी संघाच्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक सागर गोलंदाजी मार्कवर आहेत आणि जवळ 2 सफलता तर मिळवल्यात या षटकामध्ये आणि 9 धावा मात्र खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक इथे केलं जात आहे गोलंदाज सागरच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे, इथे डिस्टन्स बघावं लागेल, दिशा बघावी लागेल. चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस चेंडू सीमारेषा पार. येतोय प्रदीपच्या बॅटमॅनचा चौकार. शेवटचा पुकार एकटा कसारा संघ, आपण लगेचच डिसिजन कळवा. धावसंख्या झाली 30 धावा. दोन्ही षटकाच्या अखेरीस तब्बल 30 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंड वरती तुषार होते, पहिला चेंडू इथे बीट होत आहे. पहिला चेंडू निर्धाव, दरम्यान दुसरा चेंडू आउटसाइड दिले, एक्स्ट्रा पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढणार, धावसंख्या झाली 31 धावा. अजूनही 11 धावेची गरज. ऑन साइडला चेंडूला स्टेअर केलाय अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये शतरक्षक आहेत नामदेव, सुंदर शतरक्षण बघायला भेटते. फेकी सुद्धा थोडस खराब, परंतु बॅकअप कव्हर अतिशय सुरेखरित्या तुषारकडनं बघायला भेटलं. तत्पूर्वी मात्र 1 धाव तर नक्कीच मिळाली बिरवाडी संघाला. टोटली धावसंख्या झाली 32 धावा. अजूनही 10 धावेची गरज. 22 चेंडू मध्ये 10 धावेची गरज आहे बिरवाडी संघाला जिंकण्यासाठी. थोडंसं समीकरण इथे सोपं होत चाललंय बिरवाडी संघाकडनं, कारण प्रत्येकी चेंडूवरती इथे धाव येत आहे. याच कारणास्तव थोडंसं सहजरित्या इथे समीकरण येऊन ठेपताय. 22 चेंडू 10 धावा.
यावेळेस शॉट ऑफ लेंथ चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगाज एल्गार इथे योगतायत. अडतीस धाबा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 धाब्यांची गरज होती आणि जवळ जवळ हा विजयी षटकार प्रदीपच्या बॅटमधनं.